बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे GR जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। बांधकाम कामगार, पेंटर, सुतार, वेल्डिंग, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आदी कामगारांचे नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे वाटप जलद गतीने करावे आणि वस्तू स्वरूपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी आणि मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला 19 मार्च 2018 रोजी दिले होते। त्याची अंमलबजावणी गेल्या 7 वर्षांपासून न करता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला। उद्योग ऊर्जा कामगार विभागाने दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय कार्यालयात विभागीय संनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केले। कामगारांनी नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्र पडताळणी 6 महिन्यानंतर होईल। पूर्ण महिनाभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार करून जिल्हा संनियंत्रण समिती समोर ठेवून पुढे कार्यवाहीसाठी विभागीय संनियंत्रण समितीकडे पाठवेल आणि विभागीय समिती पुढील 90 दिवसांनी त्या अर्जावर शिफारस करेल। या शासन निर्णयामुळे कामगाराला लाभ 10 महिन्यानंतर मिळणार आहे। ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करणारी आहे। पूर्वी सुविधाकार, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, नोंदणी अधिकारी होते। यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्याने कामगारांचे लाभाचे प्रकरण 3 ते 4 महिन्यात निकाली काढून कामगारांना लाभ देण्यात येत होते। सुविधाकारांची संख्या घटल्याने कामगारांना हा लाभ अदा करण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या होळी आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, सिद्धार्थ बोराडे, साहेबण्णा तेगेळी, साथी छगन पंढरे, JM शिकलगार, कॉम्रेड एजाज शेख, कॉम्रेड ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप परकाळे, जब्बार पटेल, कॉम्रेड जहीर शेख, शरणू गुडियवरू, रफिक हणगी, संदीप भागवत, रियाज शेख, राजू जाधव, अरबाज बेपारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। 9 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार मंत्रालयाने जो बांधकाम कामगारांच्या संदर्भात शासन निर्णय पारित केलेला आहे तो शासन निर्णय कामगार विरोधी असून कामगारांचे हक्क व अधिकार हिसकावून घेणारा आहे। म्हणून शासन निर्णयाची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होळी करण्यात आली आणि या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे आम्ही महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाकडे निवेदन पाठवू आणि महासंघासोबत बैठक लावायचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर हा शासन निर्णय कामगार विरोधी कसा आहे तर पूर्वी ज्याप्रमाणे कामकाज चालू होता की अर्ज दाखल केल्यानंतर 2 महिन्यात ते 2 महिन्यामध्ये लाभाच्या अर्जाची चौकशी व्हायची आणि 3-4 महिन्यामध्ये लाभाचा जो धनादेश आहे कामगारांच्या खात्यावर जमा होत होता। परंतु आज या ठिकाणी 9 सप्टेंबरच्या हे चुकीच्या शासन निर्णयामुळे अर्ज दाखल केलेल्या 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी तपासणीसाठी तारीख दिली जाणार। लाभाचा जो धनादेश आहे तो मिळण्यासाठी कामगाराला 3 ते 4 महिने म्हणजे 9 ते 10 महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी संनियंत्रण समिती स्थापन केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी फडणवीस सरकारने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि वन वे पद्धतीनं म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे वन वे पक्षाचं कामकाज व्हावं या हेतूने त्यांनी हे केलेलं चुकी त्यांच्या सोयीसाठी केलेला हा शासन निर्णय हा लोकशाहीच्या विरोधातला आहे, भारतीय राजघटनेच्या विरोधात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात यापूर्वी जलद गतीने बांधकाम कामगारांना ज्या पद्धतीने लवकरात लवकर लाभ देण्यात येईल तसे निर्णय घेण्यात यावे। त्याचबरोबर जो वस्तूच्या स्वरूपामध्ये जो कामगारांना देण्यात येणारे जे वस्तू आहेत ते न देता त्या ठिकाणी वस्तूच्या स्वरूपात जो त्या वस्तूची किंमत आहे
तो धनादेश ते रोख रक्कम बँकेच्या खात्यात जमा करावं आणि त्याचबरोबर ट्रेड युनियन श्रमिक संघ अधिनियम 1926 कायद्याअंतर्गत जे कामगार संघटना रजिस्ट्रेशन आहे त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाने मंडळाने विश्वासात घेऊन कामकाज केलं पाहिजे असे निर्देश असताना फडणवीस सरकार या ठिकाणी मनुवादी कायदा राबवून या ठिकाणी भारतीय संविधानाला बाजूला ठेवून या ठिकाणी मनमानी पद्धतीने 9 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय पारित केलेला आहे. हा संविधानाच्या विरोधात असल्यामुळे मनुवादीचे अंमलबजावणी करण्यासाठी हे कायदा राबवण्यात आलेला आहे, GR राबवण्यात आलेला आहे. या GRचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो. या ठिकाणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरवादी आणि त्याचबरोबर आमचे भगतसिंगचे डावे उजवे आणि सर्व आमचे पुरोगामी विचारातील सर्व कामगार संघटनांनी कामगार संघटना महासंघाच्या झेंड्याखाली आज या ठिकाणी शासन निर्णयाची होळी केलेली आहे. हा इशारा आहे यापुढे जर हा शासन निर्णय 15 दिवसात रद्द करण्यात आला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदाराचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी महासंघाच्या कार्यकारिणीत बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.